नमस्कार म्हणते. माझ्याविषयी जे छोटे असतील त्यांना गुड मॉर्निंग आणि जे मोठे असतील त्यांना नमस्कार राम राम. चला तर आपण सुरुवात करूया आपल्या एका नवीन ब्लॉगला परत. आज आपल्याला जायचे भात कापायला, कारण आपले आता सलग 2-4 दिवस झाले येटाने चालू. सकाळी सकाळीच मित्रांनो आपण वावरात. आता वाजले 7:30. मस्तपैकी आपण येळा घेतल्या टेळा आली, अंघोळ केली, चहा वगैरे पिले आणि सकाळी सकाळी लवकर आले. जेणेकरून हा एवढा जेवढा कोपरा दिसते हा तर 9पर्यंत ओरखलं तरी नंतर मग घरचे येतील. मग माणसं आली तर आम्हाला दुसरीकडे जायचं, तिकडे खाली येटायला. आता ते इथपर्यंत आपण सुरुवात करू. आणि सकाळी सकाळी बघा तिकडे मांजर आली. सकाळी सकाळी ती इथं उंदीर बघायला आली असणार आहे. तिला वाटलं सकाळी सकाळी काय भेटेल. चला तोपर्यंत माणसं इथपर्यंत आपण आपलं कामाला सुरुवात करूया. इळा शेण झाला आहे. इळा शेण झाले. आपण आता मायला घातल्या, मी तर तिला घातले ना. सगळे आघाडीवर मी इकडे 2 नंबर. आमचे आता 4थं वावर झालं हो. आता जिलेबी आणले, आम्ही चालू जिलेबी खायला. पुण्याकडे तर गडी आले जिलेबी घेऊन. 1 किलो जिलेबी आणली. आता फक्त तेवढी ती पात राहिली, एका पातात पोचलं वावर. आता मस्त जिलेबी खाऊ. तिकडे सुरुवात झाली बो. आला खरं आहे बो. मग आबा जिलेबीसाठी लवकर आलाय का? हा कसरा हा गडी तर काय कामाचं नाही बरं का बायो. भूत आले का बाबू? हा याने आणले पुण्यावाल्याने, काळा शर्टवाला. सर बाई बरे का? झाले. हा गडीत बारूला तमाशा जातो कामाला बरं का. पकान नटवतोय पार. पात्र असते त्याला कंच पात्र देते तर तो काम करतोय. कार्य करा त्याच्यामुळे केस बिस वाढवले बरं का. तरी आता कमी केलं नाही ना, पर येणी बांध अशी केस झालते. तरी आमचं 1 गडी 2 गडी राहिलेत जुन्नरला. एका पातच पोचू आता आम्ही. मस्त सगळी जाय बसले तो आपण जी वाटत. का बघून गवळी उचलली ना कुमा तर अशी ठोकून आणायची बरं जरा बयाद्वार रात्री पाडू नको बरं का. ठोकून आणायची बरं का तुझी. मंगूशेट निघालेत बा घोंगडी घेऊन काथ्या. आपण चालले बा आमच्याकडे डायरेक्ट बंडल काथ्याचा. चहाचा टाइम झालाय बा. बायोनं चहा आणलाय. चला चहा द्या. मस्त टी टाइम झालाय. टी एकांचा टाइम झाला रे मंगू. टी टाइम दमले सगळे बा. इकडे बघा ही 2 जण चहा प्यायला. कुमा हातात काय घेऊन आले काय हात वाजल. हा डायरेक्ट काठ फुल भरून चहा आलाय बा. आई शपथ. आता काय 2-2 कप. बायो काय हसले. आगा गजरा लावलाय का काय लावलंय.
चायला फुल पाखरू आहे काय म्हणलं गाजर लावलाय चला चहा प्यायला या आम्ही चहा प्यायतो तुम्ही या चहा प्या अय शंभू तुला तुला काय आवडायचं रे चिकन कुमा किती झाले रे 10 झाले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 45 19 45 किती लागेल 5 किलो त्याच्यात नाही ऐक ना नाही तर वर गेला असेल बाहेर कुठं इथं 47 12 लागलेत अशा प्रकारे एक वावर आमचं कम्प्लीट झाले नाही का आम्ही लय खुश आहे एवढे सगळे गँगी काय म्हणलं परत झालं एक वावर तर झालं पूर्ण अजून तिकडे वरती राहिले जाता उद्या ते वावराला ओके बरोबर आता 6 वाजलेत आणि माणसं निघाल्यात घरी सहाला किती 2 का 3 मिनिटं बाकी होते ना पण लय अंधार पडल्यावर काय मोठे इकडे बाळून सांगितलं गाडी सावमंती एक इकडे मला पप्पा केवढी भेटली सावली मला खेळ घेऊन नाही का हे झाले 2 वावरण एवढं भारी बुवा 2 आणि 1 अडीच वावरांचे झाले तर 2.5 आम्ही 1 वावराचं बाकी किती बार झाले बघा आता एवढं संध्याकाळी वाढवायचं हा पूर्ण राऊंड हा सगळा इंद्राने बाते बाकी कोणता बात नाही याच्यात पूर्ण इकडे थप्पी लागली ही सगळी आता बडवायला हा एक आहे मी इकडं नाना तो एक गडी आणि अजून एक आता ते चालले बघा ताडपत्री इकडे आता आथऱ्याचं काम चालले म्हणजे संध्याकाळी दाणं उडालं नाही तरी लांब उडालं तरी काही टेन्शन नाही आणि इकडं याची सोय केली आम्ही हा हॅलोजनी हा नेल्सॉन कंपनीचा आहे पण याला फोकस चांगला आहे आता इथं अजून लाकूड लावायचे म्हणजे हा पूर्ण याच्यावरती राहील म्हणजे सगळीकडे इकडे ह्या साईडला सगळा प्रकाश पडेल तर तुम्हाला जवळून भात दाखवतो आलो थांब कंची साईड वाढायची अशी ठेवायची का दे एक पदर या का हा सगळा इंद्रायणी वाते थप्पी लावली इकडं आता संध्याकाळी जेवण झालं ना मग 8-9 वाजता सुरुवात म्हणजे मग 11-12 वाजेपर्यंत जेवढं होईल तेवढं तेव्हा आता तू तिकडून लाकूड घेऊन आलाय तो हॅलोजन लावायला आता इथं चेक बटन दाबलं होतं का रे चेक केली का चेक केली हॅलोजन जायचं त्याला काय वर हे करायचंय हे इथं घे ना हवा नाही तर हा इकडे घे ताण नको उगाच वायरीला ते काय लांब असलं तरी फोकस मारणार आहे वायर कमी नाही आमचा आबाना लागला आता खड्डा गेला आपलं घराला घरात लावून
गेल्या वर्षी आम्ही वाघ तयार केलं तर पण यावर्षी आम्ही काथे आणलेत. गेल्या वर्षीचं वाघ गेले हे होऊन काथ्याचं बंड. हा बंड आम्ही 300 आणलेला पण याच्यात आम्ही बरंच वापरलेत. आता एवढंच राहिलं शिल्लक. तो आता येईल उपयोगी. परत आता तिकडचं ते काथे सुटतील आणि वावर राहिले तिकडं. त्यांना आता उद्या बांधायला होतील. सरळ बाई सरळ आपण काय बांधलं कुमाशीत मग काय म्हणता याटाने बिटाने कशी जोरात आली का? आज संध्याकाळी आपल्याला भात वाढवायचं मग काय म्हणणे का मग संध्याकाळी भात वाढवायचं मग आपलं काय म्हणणे जान दुडकुस जोरात दुडकुस. हा किती आठवण का मग दगड आणत 2-3 कुमा उठ दगड आण हे आमचे कुमार शेठ बसलेत. फोकस वर जायचं तिकडे करतो ना आज वर एका हाताने पकडा एका हाताने खाली येईल रे. ते काढ नाही मग ते काढ त्याला डायरेक्ट लाकडाला बांधता येईल. फोकस बरं बस का तुला काढून नसता भेटला मग ते लक्षात नसते आले मग कोण मिळाली आली ना बाबा सापड नसता गेली. राम राम राखले बघा मित्रांनो रात्री भात जोडला होता. हा सगळा पेंडा इथं रस्त्याचं काम चालले तरी अजून आमचे एवढं राहिलेत 12 जोडायचं. आता ते आज उद्याकडे होतील. रात्री झालेलं अशा पद्धतीने बघा इकडे झाकून ठेवले. हा सगळा इंद्रायणी हा इकडे झाकून ठेवलाय. आम्ही लागवड केली ती जूनमध्ये. आता चालला नोव्हेंबर महिना. 4-5 महिने 5वा महिना चालू झाले आणि वाटतं भात शेती सुप्पी. 5 महिन्यामध्ये जर झालं तर होतं चांगलं, नाही तर अजिबात होत नाही भात. आता यावर्षी तरी रोग गेला सगळ्या भातांवरती. पावसाने काही अवघड केलं यावर्षी. तरी आता जेवढं झाले चांगलं तेवढं आहे बऱ्यापैकी. अशी राहते शेतकऱ्याची परिस्थिती. 5 महिन्यात काय भेटली काय नाही. आता इकडं उडवाराचं काम चालले. इकडे की त्या साईडला की तिथं आता हे पूर्ण इकडे द्यायचे. आम्ही एवढं राहिले आमचं जोडायचं. चला मित्रांनो आता आपण मदत करू आणि भेटू अशा एका पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, नमस्कार, राम राम.